नमस्कार. आज आपण राहिलेली गणितं पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण पान नंबर 126 वरचं म्हणजे प्रॉब्लेम सेट किंवा आपण ज्याला संकीर्ण प्रश्नसंग्रह म्हणतो, संकीर्ण प्रश्नसंग्रह त्यातलं दुसरं गणित पहा. इंग्लिशमध्ये आधी वाचतो. बास्केटबॉल प्लेयर्स जॉन, वासिम, आकाश वेअर प्रॅक्टिसिंग द बॉल ड्रॉप इन द बास्केट. ते वरचं जे असतं ना बॉल, त्याच्यामध्ये बास्केटबॉलमध्ये तुम्ही पाहिलं असेल ना, त्याच्यामध्ये तो चेंडू टाकण्याची ते प्रॅक्टिस करत होते. म्हणजे थोडक्यात जॉन, वासिम, आकाश एका ठराविक जागेवरून बास्केटबॉलमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटबॉलमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता 4/5, वसीमची 0.83 आणि आकाशची 58% आहे. तर कोणाची संभाव्यता सर्वात जास्त आहे? तिघांची संभाव्यता दिलेली आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस फॉर जॉन, वासिम अँड आकाश तिघांची दिलेली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ जॉन म्हणजे जॉनची संभाव्यता, प्रोबॅबिलिटी ऑफ वसीमची संभाव्यता आणि प्रोबॅबिलिटी ऑफ आकाशची संभाव्यता. बरोबर. तिघांची पण प्रोबॅबिलिटी, तिघांची संभाव्यता दिलेली आहे. तर किती दिलेली आहे? 4/5, 0.83 आणि 58%. 4/5 कुणाची आहे? जॉनची. याची किती आहे? 0.83 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ आकाश किती आहे? आकाशची संभाव्यता किती? 58%. तर तुम्हाला विचारले कुणाची संभाव्यता सर्वात जास्त आहे? हु हॅड द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आता बघा हे तिघ वेगवेगळे आहेत. बघा या पूर्णांकात आहे, इट इज इन फ्रॅक्शन, हे इट इज अ डेसिमल फ्रॅक्शन दशांश चिन्हात आहे, आणि इट इज इन पर्सेंटेज. तर लहान मोठेपणा ठरवण्यासाठी सगळे पॉइंट मध्ये आणू आपण. म्हणजे बघा 58% म्हणजे 58/100. 2 शून्य काढून घ्या. झालं काही पॉइंट मध्ये? 4 ला 5 ने भागा. 5 0 0 कोण करता? 0 5 8 40 0.8. बरोबर. आता 0.88 नंतर भाग पूर्ण गेला म्हणजे पुढे 0 असतो याचा अर्थ. म्हणजे दशांश नंतर 2 घरापर्यंत मी गेलो. आता याची सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? बघा 0.5 0.8 0.8 हे दोघे सारखे सांगा. पॉईंट नंतर इथे 0 आहे, इथे 3 आहे, म्हणजे ही मोठी आहे. म्हणजे 0.83 मोठी, 0.83 0.83 मोठा, 0.80 0.80 ग्रेटर दॅन 0.58. बरोबर. म्हणजेच मोठं कोण झालं? 0.83. कुणाची आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ वसीम इज काय विचारले? ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ग्रेटेस्ट सर्वात जास्त काय म्हटलं त्यांनी? कोणाची संभाव्यता सर्वात जास्त आहे? सर्वात जास्त संभाव्यता वसीमची आहे. वसीमची सगळ्यात जास्त मोठी, सगळ्यात जास्त संभाव्यता वसीमची आहे. या ठिकाणी हे गणित संपलं. इन हॉकी टीम, इंग्लिश मध्ये वाचतो आधी. देर आर 6 डिफेंडर, 4 ऑफ हँडर डिफेंडर्स आणि 1 गोली. हॉकी टीम मध्ये 6 डिफेंडर, 4 ऑफ हँडर्स अँड 1 गोली. आउट ऑफ दिस 1 प्लेयर इज टू बी सिलेक्टेड रँडमली ॲज अ कॅप्टन. म्हणजे एकूण एवढे खेळाडू आहेत. टोटल प्लेयर इज इक्वल टू 6 डिफेंडर प्लस 4 ऑफ हँडर प्लस 1 गोली इज इक्वल टू 11 प्लेयर्स. किंवा टोटल प्लेयर इज इक्वल टू ओनली 11 लिहिलं जातं. बघा. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द सिलेक्शन दॅट अ गोली विल बी सिलेक्टेड. ही एक इव्हेंट ए आणि ए डिफेंडर विल बी सिलेक्टेड इव्हेंट बी.
आता मराठीत वाचतो बघा. हॉकी संघात 6 बचाव करणारे 6 बचावपटू अधिक पुढे 4 आक्रमक अधिक 1 गोली एकूण खेळाडू बरोबर 11. आलं का? मराठीवाल्यांनी मराठीत द्यायचं, इंग्लिशवाल्यांनी इंग्लिशमध्ये द्यायचं. आता घटना आहे, इव्हेंट आहे. पुढे ते काय म्हणतात मराठीमध्ये, त्यातील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा कॅप्टन. तर खाली घटनाची संभाव्यता काढा. म्हणजे 1 प्लेअर इज टू बी सिलेक्टेड रँडमली ॲज अ कॅप्टन. द गोली विल बी सिलेक्टेड. गोलरक्षक हा संघनायक. हा ए बरोबर. आता मला सांगा गोली किती आहे? एकच गोली आहे. मग याला ए बरोबर लगेच किती म्हणणार? 1. मग पी ऑफ ए काढायचं संभाव्यता एन ऑफ ए छेद एन ऑफ एस 1/11. आता घटना बी. काय घटना बी? बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे. बचाव करणारा खेळाडू संघनायक. अ डिफेंडर will be selected. आता बघा बचाव करणारे खेळाडू किती आहेत? बचाव 6 आहेत. डिफेंडर 6. डिफेंडर विल बी सिलेक्टेड. म्हणजे एन ऑफ बी किती खेळाडू आहेत? 6 आहेत. 6. आणि मग पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस 6/11 6/11. ओके. चौथं, जोसेफ केप्ट 26 कार्ड्स इन अ कॅप. बघा इंग्लिश मध्ये सांगतोय 26 कार्ड आहेत ते कॅप मध्ये. म्हणजे जोसेफ एका टोपीत 26 कार्ड आहेत. बिअरिंग 1 इंग्लिश अल्फाबेट ऑन इच कार्ड. प्रत्येकावर एक इंग्लिश अल्फाबेट लिहिलेले असे 26 कार्ड आहेत. जोसेफचे ने एका टोपीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णाक्षरातील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची 26 कार्ड ठेवली आहेत. बरोबर आहे. वर्णाक्षर 26 आहेत. 26 कार्ड त्या टोपीमध्ये. 1 कार्ड इज टू बी ड्रॉन. म्हणजे देअर आर 26 कार्ड. इन अ कॅप. टोपीमध्ये 26 कार्डे आहेत. म्हणजेच एन ऑफ एस 26. घटना ए इव्हेंट. पहा पुढे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज अ वॉवेल कार्ड. वॉवेल्स म्हणजे स्वर. वॉवेल्स म्हणजे स्वर. तुम्हाला सगळ्यांना माहिती ए ई आय ओ यू दीज आर द वॉवेल्स. म्हणजे स्वर आहेत बघा इंग्रजी मधले. तर त्यांनी त्या 2 अक्षराचे एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचे. तर काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता. अक्षर स्वर असण्याची घटना या असं पाहिजे होतं. काय म्हणतात त्यांनी इंग्लिश मध्ये बघा. कार्ड ड्रॉन इज अ ओवेल. ओके. मग ओवेल काय बघा. ओवेल्स ए ई आय ओ यू म्हणजे एन ऑफ ए किती येतं? 5. मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस 5/26. किती सोपं आहे बघा बरं. खूप सोपी एक्झाम्पल्स आहेत. खूप सोपी. थोडासा विचार करायचा आहे आपल्याला फक्त. सगळे खेळ जे आहेत
यादृच्छिक पद्धतीचे रॅन्डम एक्सपेरिमेंट माहिती असतील, त्याचा यस माहित असेल तर काहीच अवघड नाही. 5. बलून वेंडर हॅज 2 रेड 3 ब्ल्यू अँड 4 ग्रीन बॉल्स. लेट 3 रेड बॉल्स R1 R2 R3, 3 blue balls B1 B2 B3, 4 green G1 G2 G3 G4, 3 लाल चेंडू मानू, 3 निळे चेंडू मानू आणि 4 हिरवे. बघा 2 लाल 3 निळे आणि 4 हिरवे. 4 हिरवे चेंडू मानू. R1 R2 R3 B1 B2 B3 G1 G2 G3 G4. 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण किती चेंडू झाले? 10 चेंडू झाले. यांना अभ्यास 10. आता इव्हेंट ए. घटना ए. रेड बलून. बलून आहेत बलून, सॉरी, फुगे आहेत फुगे, चेंडू नाही फुगे. बलून हिरवे फुगे, निळे फुगे, लाल फुगे. ओके. काय रेड बलून. त्यांनी क्लिअर कट म्हटले, ही वॉन्ट्स टू चूज one of them at random to give the pranali. What is the probability of the event that the pranali gets? बरोबर आहे का? याच्यात काय प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने येणार आहे, तर खाली घटनाची संभाव्यता काढा. मिळालेला फुगाला असणे. मिळालेला फुगा. आणखी कोणती घटना आहे? निळा असणे. रेड बलून. बॉल ब्ल्यू बलून. बघा रेड बलून कोण कोण येईल बरं? R1 R2 R3. NB किती होईल? 3. आणि तो P ऑफ A बरोबर NB छेद NB हे 3 आणि एकूण किती? 10. B फुगा निळा असते. निळा म्हणजे कोण कोण आहे बघा? G1 हा बरोबर आहे. निळा असते म्हणजे B1 B2 B3. B1 B2 B3 म्हणजे NB किती आला? 3. मग P ऑफ B NB छेद NBS 3 छेद 10. बरोबर. आणि घटना सी. तुम्ही काय म्हणायचं? इव्हेंट सी. इव्हेंट सी अ ग्रीन बलून. घटना सी मिळालेला फुगा हिरवा असणे. सी मध्ये कोण कोण येईल? हिरवा G1 G2 G3 G4 म्हणजे 4 जण येतील. P ऑफ C बरोबर N ऑफ C छेद N ऑफ S 4 छेद 10. 2 4 2 पंचे 2 छेद 5. अशा पद्धतीने 5वं गणित पण या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. आता मला असं वाटतं 6वं झालंय, 7वं झालंय, 8वं झालंय. फक्त एक गणित राहिले आपलं 9वं. या ठिकाणी आपण 9व्या गणिताकडे जाऊया. 9वं गणित काय आहे ते समजून घेऊया. अतिशय सोपं गणित आहे ते पण. बघा लेंथ अँड ब्रीथ ऑफ रेक्टेंग्युलर गार्डन. एक गार्डन आहे बघा, त्याच्यामध्ये रेक्टेंग्युलर गार्डनची लेंथ 77 आणि ब्रीथ 50 मीटर. देर इज अ सर्क्युलर लेक. हे
सर्क्युलर लेक आहे बघा. इन द गार्डन हॅव्हिंग डायमीटर दिली, याची डायमीटर 14 मीटर. ड्यू टू विंड वाईन म्हणजे वाऱ्यामुळं अ टॉवेल फ्रॉम टेरेस, एका टेरेस ऑन द नियर बाय बिल्डिंग फेल इन टू द गार्डन. शेजारच्या इमारतीत टॉवेल होता, तो वाऱ्यामुळे उडाला आणि ह्या लेक मध्ये पडला. देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ऑफ द इव्हेंट दिले बघा. इव्हेंट दॅट काय इव्हेंट काय आहे, इट फेल इन द लेक म्हणजे लेक मध्ये पडण्याची संभाव्यता काढायची आपल्याला. म्हणजे जर टॉवेल उडाला आणि इथं पडला तो इथं कुठेही पडू शकतो ना, तर ती याच्यात पडण्याची संभाव्यता काढायची आपल्याला. बघा परत मराठी सांगतो. एका बागेची लांबी व रुंदी 77 मीटर व 50 मीटर आहे. तिथं असं आयताकार शब्द राहिलाय बघा. 77 आणि 50 मीटर आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. आतमध्ये तळे आहे बघा, तळे आहे, तळे 14 मीटर व्यासाचं. व्यास दिला, व्यास डी इज गिवन, डी दिलाय बघा त्याचा. बागेजवळ इमारतीच्या गच्चीवरून वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला. मी सांगितलं तुम्हाला बागेत पडला, तर तो बागेतील तळ्यात पडण्याची संभाव्यता काढायची. मग आता मला सांगा, आधी आपल्याला तो कुठे पडेल, सगळीकडे पडेल म्हणजे याचा एरिया काढा लागेल. आयताचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे हा जो आहे ते हा आपला यस असेल, यस. मग आयताचे क्षेत्रफळ एरिया काय आहे, एल इंटू बी. मराठीत यायचं ठरलं तर लांबी गुणिले रुंदी 77 गुणिले 50 0 5 7 35 35 आणि 3 38 मीटर वर्ग. मराठीत चौरस मीटर म्हणजे एन ऑफ एस 3850 चौरस मीटर किंवा मीटर वर्ग. हे काय झालं, एन ऑफ एस. का बरं एन ऑफ एस? कारण टॉवेल पडण्याची शक्यता इथं पुढे पण असेल, याच्यामध्ये पुढे पडू शकतो ना, बरोबर आहे. आता तो इव्हेंट काय आपली इव्हेंट घटना, तो कुठं पडला पाहिजे, तळ्यात. म्हणजे तिला आता मराठीत म्हटलंय बघा, तळ्यात पडण्याची, टॉवेल बागेतील तळ्यात पडण्याची घटना, तळ्यात पडण्याची. ओके, टॉवेल तळ्यात पडण्याची. फेल इन टू द लेक बघा, फेल इन द लेक टॉवेल फेल इन द लेक. करेक्ट. आता बघा, म्हणजे तो आता तळ्यात पडणार आहे. तळ्याची डायमीटर म्हणजे व्यास दिलाय, व्यास झाला डी आहे बघा 14 मीटर. डी बरोबर 2r, 14 बरोबर 2r गुणिले 2 भागिले होईल म्हणजे 7 मीटर काय झाली त्याची त्रिज्या झाली. मग तळ वर्तुळाकार आहे, सर्क्युलर आहे. मग तळ्याचं क्षेत्रफळ एरिया ऑफ लेक म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ 22/7 7चा वर्ग 7 2 द्या 1 7 कॅन्सल 154 चौरस मीटर, इंग्लिश मध्ये मीटर स्क्वेअर. हा कोणाचा, हा काय झाला आपला घटना आहे, ती ए घटना आहे, तिथं पडणार आहे म्हणजे त्याला म्हणणार एन ऑफ ए. बरोबर, काय म्हणणार एन ऑफ ए. आता एन ऑफ ए मिळाला म्हणजे तळ्याचं क्षेत्रफळ हे झालं एन ऑफ ए, आयताचं क्षेत्रफळ झालं एन ऑफ एस. आपल्याला संभाव्यता प्रोबॅबिलिटी काढायची. पी ऑफ ए छेद एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. पी ऑफ ए बरोबर 154 बरोबर याचं हे 3850 भाग जाईल बघा 2 असा. बे 7 14 बे 7 14 बे 1 बे 9 18 बे 2 4 बे 5 10 11 ने भाग बघा 11 7 77 11 1 11 मला असं वाटतं 11 8 11 7 77 11 5 55 आणि 775 राहिले. 7 175 7 1 7 7 2 14
आणि 7×5 = 35 1/25. मग तुम्ही म्हणणार पूर्ण वाक्यामध्ये उत्तर, द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट इट फेल इन द लेक इज 1/25. आणि इंग्लिशवाली उत्तर मराठीवाली उत्तर लिहितील, बागेतील तळ्यात टॉवेल पडण्याची संभाव्यता 1/25 आहे. अशा पद्धतीने आपलं हे प्रकरण पूर्णतः संपले. पुढच्या तासाला आपण शेवटचं प्रकरण सुरू करणार आहोत. एकूण एक गणित आपण सोडवले आहेत. व्यवस्थित समजून घ्या, पुन्हा पुन्हा सोडवा, कारण हे गणित तुम्हाला जास्तीत जास्त हे प्रकरण तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देणार आहे. धन्यवाद.